ओके, आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया. इन द सर्किट शोन फॉलोइंग फिगर, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वी हॅव टू फाइंड आउट 3 मायक्रोफॅरेड. हे जो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कनेक्टेड करंट डिवाइड होतं काय तर नाही. ओके, दे आर कनेक्टेड इन सिरीज म्हणजे आपल्याला V1 फाइंड करायचं आहे. इट इज अ V2, इज अ पोटेन्शियल V2 आहे. मग आपल्याला माहित आहे फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल येतोय. ओके, फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल इज C1 V1 साठी बाय सेम चार्ज Q, कॅपिटल Q म्हणा किंवा स्मॉल Q म्हणा. अंडरस्टूड. मग सेम चार्ज फाइंड करायचं आहे. सॉरी, टू फाइंड आउट V1 वी रिक्वायर्ड सेम चार्ज Q. मग या Qचा फॉर्म्युला काय येतो एंटायर सिरीज सर्किटसाठी? इक्वॅलन्स Q इज इक्वल टू व्हॉट? C, series combination C into voltage equivalent. कारण 2 बॅटरी आहेत. ओके, मग CS काय येणार? लक्षात घ्या, रेसिप्रोकल ऍडिशन करायचं नाही. ज्यावेळी 2 कनेक्टेड इन पॅरलल असतं ना, तर फॉर्म्युला काय असतो एनीवन? इफ देर आर 2 कनेक्टेड इन पॅरलल, फॉर्म्युला प्रोडक्ट डिवाइड बाय व्हॉट? ऍडिशन. हा फॉर्म्युला यूज करायचा. प्रोडक्ट डिवाइड बाय व्हॉट? ऍडिशन. प्रोडक्ट काय? 3 into 5. Addition 3 plus 5. Is it right? मग किती होईल? 15 divided by 8 microfarad. Understood? Microfarad. Clear? Everyone? हा, आता नेक्स्ट पुढचा स्टेप. आता V फाइंड करूया. मग V फाइंड करताना लक्ष द्या, V फाइंड करताना V इफेक्टिव्ह आपण बघायचं की पॉझिटिव्ह कनेक्टेड टू निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे व्होल्टेज गेट डिसबस्ट्रॅक्टेड म्हणजे V2 मायनस व्हॉट? V1 म्हणजे 20 मायनस 4 किती आलं? 16 व्होल्ट. क्लिअर? ह्याच्यावर चार्ज मिळेल. चार्जचा फॉर्म्युला काय? चार्ज ऑफ एंटायर सर्किट Q इज CS इंटू व्हॉट? व्होल्टेज इक्विव्हॅलंट. CS किती आहे? 15/8 मायक्रो कुलम मायक्रोफॅरेड, बरोबर आहे ना? इंटू चार्ज 16 म्हणजे किती आलं? 8 to 16 म्हणजे 30 मायक्रो कुलम. 30 मायक्रो कुलम कसा कळालं? तर चार्ज कशा मायक्रो फॅरेड मध्ये. आणि त्यामुळे लास्ट स्टेप आपण फाइंड केलं फॉर V1 साठी फाइंड करणार. V1 चा फॉर्म्युला काय आहे? चार्ज C is equal to Q by V. V is Q by C. चार्ज सेम असतोय, पोटेन्शियल कपॅसिटी डिफरंट. मग Q आताच फाइंड केलं 30 मायक्रो कोलम. C1 किती आहे? 3 मायक्रो फॅरेड. मायक्रोगेट कॅन्सल, तेव्हा आन्सर काय आलं? इट इज अ 10 व्होल्ट. दिस मच व्होल्टेज इज फॉर C1. काय प्रॉब्लेम? एव्हरीवन, इज इट क्लिअर? प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला ते कळालं? सो ऑप्शन इज